नमस्कार अमरावती. कशी बेकायदेशीर माझ्या पत्रावर घेतलेली आहे, बेकायदेशीर कशी झाली? आणि मी त्यांच्या बाजूलाच बसलेलो आहे. ते नियमबाह्य झाले. माझा एक पत्र आला होता, मी माझं पत्र पाठवून ते मीटिंग आयोजित केलेली आहे. आणि मीटिंगमध्ये जे राज्यात फिरून हे आपले जे प्रॉब्लेम आहे ते लोकांसाठी आहे. प्रॉब्लेम लोकांचे नागरिकांचेही प्रॉब्लेम हे आहे, ते काढून राहिले ना. जे चांगला कोणी काम करत असेल त्याला आपण काही जबरदस्ती काही बोलून काही करून तर काही गरज नाही आहे मला असं वाटते. आणि खासदार महोदय आहे, आज मालेगावमध्ये ते केस काढलेले आहे, त्यांनी अकोलामध्ये काढलेले आहे, मुंबईमध्ये काढलेले आहे. पुढच्या वेळी आम्ही नगरसेवक न होताना ते एक मीटिंग घेतली होती त्यांनी, त्या मीटिंगमध्ये केस काढलेले आहे. आता आणले. आता आम्हाला फक्त मला ब्रीफिंग करायसाठी ते आले होते की हे असं असं चालू आहे. आम्ही मीटिंग घेतली होती पहिलेही, आताही तुमच्या लक्षात आणू देऊ त्यासाठीच मीटिंग घेतली. आणि ते जी आरमध्ये सांगितलं की कोणी असा अडवायला आला की ज्यांचे कागदपत्र नाही आहे आणि त्यांना हे दाखला भेटलेला आहे तर त्यांच्यावर एफ आय आर करायची आहे. ती जी आर आहे म्हणे. ते आमच्यानंतर ते 10 मिनटाची मीटिंग नंतर ते सी पी ऑफिस ते आपले सी पी साहेबासोबत बसले आपण, त्यांनाही ते सांगितलं. त्या जिल्हाधिकारी ते त्यांच्या इकडे गेलो आपण, तिथेही ते सांगितलं. काही माझ्या असं तर नाही वाटत आहे काही गलत केलेलं आहे. आणि जे प्रॉब्लेम आहे आमच्या मनपामध्ये काही चूक झालेली आहे ते चूक सुधारण्यासाठीच आहे. मला असं वाटत नाही आहे. आणि मी एक्सेप्ट करतो माझ्या पत्रात जी हे मीटिंग घेतलेली आहे. पण सर आमदार नाही, खासदार नाही आहे, खासदार असताना सुद्धा त्यांनी बैठक घेतली असं काँग्रेसचं म्हणणं आहे. नाही, माझी खासदार आहे, ठीक आहे म्हणा, माहीत आहे मला ते. पण कसं आहे, महापौर असताना ते मला तेच सांगितलं आलं की हे असं असं चालू आहे आपल्या महानगरपालिकामध्ये. आपण पहिलेही काही दिवसपूर्वी आपण हे कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही महापौर आता आले आहे, तुमची जबाबदारी आहे म्हणे. ते माझी जबाबदारी ते जॉब शिकून केलं की असं असं करा लागते, असं असं तुम्ही पहा कशा करायचं.